नमस्कार. द्वारकामी फाउंडेशन कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट या ग्रुपमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपण रिअल इस्टेट संदर्भाची जी माहिती आहे ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत होतो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती आपण ज्या लेखी पोस्ट आहेत त्या आपण रेग्युलर टाकतो की आपल्या जळगाव हे जे शहर आहे याच्यामध्ये आपण काम करतो, त्याच्यामध्ये कुठे प्रॉपर्टी विक्री आहे, कुठली प्रॉपर्टी विक्री आहे, कोणाला विकायची आहे, कोणाला घ्यायची आहे, या संदर्भाची माहिती आपण रेग्युलर टाकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण पुन्हा पहिले आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि बऱ्याच जणांचं असं कमेंटच्या माध्यमातून येत होतं की तुम्ही जी माहिती सांगतात प्रॉपर्टी संदर्भाची ती अगदी व्यवस्थित समजते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना रिअल एस्टेट संदर्भाचं ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांना ती माहिती खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. तर सगळ्यात पहिले आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रिअल इस्टेट म्हणजे पूर्ण जमीन किती महत्त्वाची आहे आणि ती जर नसेल तर तुमचं अस्तित्व काय आहे या संदर्भाची माहिती मी आपल्याला रेग्युलर टाकत राहतो. तर जमीन किती महत्त्वाची आहे, तिचा इतिहास किती महत्त्वाचा आहे, जमीन म्हणजे आपलं स्वतःचं राज्य, स्वराज्य काय असतं या संदर्भाची माहिती मी आपल्याला रेग्युलर रिअल इस्टेटच्या माध्यमातून टाकत राहणार आहे. तर आज सगळ्यात पहिले मी आपलं जे मुख्य काम आहे, जळगाव शहरामध्ये कुठल्या प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेल्या आहेत या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगतो आणि त्याच्यानंतर जमीन किती महत्त्वाची आहे याचा पार्ट 1 या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती थोडंसं अगदी सायलेंटली, सिरियस विषय असतो प्रॉपर्टी रिअल इस्टेट म्हणजे. ॲक्च्युली होतं काय की आपण एंटरटेनमेंटसाठी आपण या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो आणि जी मूलभूत गरज आहे अन्न, वस्त्र, निवारा, यामधला निवारा म्हणजे आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी आपण पैसे जमा करतो आणि आपलं स्वतःचं घर बनवतो, ती जमीन, ती जागा, ते घर, त्या संदर्भाचं नॉलेजच आपल्याला नसतं. तर ते नॉलेज घेणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. तर सगळ्यात आधी जळगावमध्ये कुठल्या प्रॉपर्टीज विक्रीला आलेल्या आहेत माझ्याकडे त्या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण पुढची माहिती सांगूया. आव्हाणे शिवारमध्ये गट नंबर 312 यामध्ये प्लॉट नंबर 45, 2 रोड कॉर्नर, 157.62 स्क्वेअर मीटर. याला एक गणित असतं, ते गणित स्क्वेअर फुटामध्ये कसं काढता येते या संदर्भाचं पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याची पूर्व दिशा जी आहे 12 मीटर रोड व उत्तर दिशा 6 मीटर रोड. सुकृती अपार्टमेंट होम, ड्रीम होम खोटेनगरच्या पुढे 2 BHK फ्लॅट विक्रीला आलेला आहे 6व्या मजल्यावरती. लिफ्टची व्यवस्था आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे, 24 तास पाणी, सिक्युरिटीची व्यवस्था आहे आणि किंमत अगदी वाजवी दरामध्ये असल्यामुळे तुम्हाला जर त्या भागामध्ये गुंतवणूक करायची असेल तुम्ही माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. त्याबद्दलची डिटेल आपल्याला मिळून जाईल. मानराज पार्क जवळील ग्राउंड फ्लोअरला लागून दांडेकर नगर अपार्टमेंट मध्ये 1 BHK फ्लॅट फर्निचर असलेला फ्लॅट योग्य किमतीमध्ये विक्रीला आलेला आहे. त्याच्यानंतर सागर पार्क जवळ न्यू कन्स्ट्रक्शन 2 BHK फ्लॅट 1010 स्क्वेअर फीट पहिला मजला योग्य किमतीत आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे. त्याजवळ सागर पार्क जवळ एक प्लॉट पण विक्रीसाठी आलेला आहे आपल्याकडे. आणि टागोर नगरमध्ये डॉक्टर सुनील दत्त चौधरी यांचं हॉस्पिटल आहे
त्यांच्या घराच्या एरियामध्ये तुम्हाला 1350 स्क्वेअर फीट जागेवरती जुने घर विक्रीसाठी आलेलं आहे. ही माहिती झाली रिअल इस्टेट प्रॉपर्टी संदर्भातची. आता याच्याबद्दलची पुढची माहिती जी आहे, जमीन किती महत्त्वाची आहे या संदर्भातची माहिती मी आपल्याला पुढच्यामध्ये व्हिडिओमध्ये देणार आहे. धन्यवाद.